Hello friends, welcome to my YouTube channel Avinash Pawar EMRS. Today we are going to study nationalism in India. So in last session we had seen the non-cooperation movement, Khilafat movement and Rowlatt Act, Jallianwala Bagh massacre. So lot of people they sacrificed their lives for freedom of India. आज आपण जे फ्रीडम उपभोगतोय त्यासाठी खूप साऱ्या लोकांना संघर्ष करावा लागला आणि त्या संघर्षातून स्वराज्यही निर्माण झालं. आणि आजचा आपला जो टॉपिक आहे राष्ट्रवाद, नॅशनलिझम इन इंडिया, भारतामध्ये हा राष्ट्रवाद कसा तयार झाला, त्यासाठी आज जे आपण 21व्या शतकामध्ये जीवन जगत आहोत, ज्या पद्धतीने आपण जिथे वाटेल ज्या राज्यामध्ये वाटेल त्या राज्यामध्ये आपण जातोय, त्यानंतर आपले जे विचार आहेत ते आपण विविध माध्यमांच्या द्वारे व्यक्त करतोय. मग ते वर्तमानपत्र असेल, सोशल मीडिया असेल, न्यूज चॅनल असेल, हे आहे आपले वैचारिक स्वातंत्र्य म्हणजे फ्रीडम ऑफ स्पीच ज्याला आपण म्हणतो, जे एन्जॉय करतोय. कोणत्याही देशामध्ये जातोय, जर सरकारचा आपल्याला एखादा निर्णय आवडला नाही तर आपण समाज हा रस्त्यावर त्यासाठी उतरलेला दिसतोय. परंतु हे सगळं जे फ्रीडम आहे ते मिळवण्यासाठी भारतीयांना खूप सारा संघर्ष करावा लागला होता. आणि त्या संघर्षासाठी आपण पाहिलं होतं की 1920च्या काळामध्ये कशा पद्धतीने रौलेट ॲक्ट, काळा कायदा जो आपण मागच्या सेशनमध्ये पाहिला होता की कोणत्याही भारतीय व्यक्तीला, जो राजकीय व्यक्ती आहे, काही घडामोडी करेल त्याला अटक करण्यात येत होतं. आणि अटक करताना त्याला विचारलं जात नव्हतं. 2 वर्ष त्याला त्या तुरुंगामध्ये डांबून ठेवण्यात येतं. कोणतीही न्यायालयीन प्रक्रिया करता येत नव्हती. आणि म्हणून याच्या विरुद्ध लोक लढा पुकारण्यासाठी जालियनवाला बाग इथे एकत्र जमले होते. काही जण बैसाखीच्या सणासाठी आले होते आणि मग मोठ्या प्रमाणात जनरल डायने त्यांच्यावर गोळीबार केला आणि खूप सारे लोक मारले गेले. तर या सगळ्या लोकांनी आपल्या रक्ताचं बलिदान या स्वराज्य मिळवण्यासाठी दिलेलं आहे. तर अशा प्रकारे आपण रौलेट ॲक्ट आणि त्यानंतर झालेली जालियनवाला बाग हत्याकांड आणि मग महात्मा गांधीजींनी सुरू केलेलं नॉन कॉपरेशन मुवमेंट, ही चळवळीचा भाग आपण मागच्या सेशनमध्ये पाहिला. आज आपण पाहणार आहोत डिफरंट स्टँड विदिन द मुवमेंट. याचा अर्थ असा आहे की व्हेरियस सोशल ग्रुप पार्टिसिपेटेड इन द मुवमेंट, ईच विथ इट्स ओन स्पेसिफिक ॲस्पिरेशन. म्हणजे काय की वेगवेगळे गट असतील. मग गट म्हणजे शेतकऱ्यांचा गट, कामगारांचा गट, त्याच्यानंतर व्यावसायिकांचा गट, व्यापाऱ्यांचा गट, ह्या सगळ्यांसाठी जे ट्रायबल लोक आहेत, ह्या सगळे जे लोक आहेत, या सगळ्यांसाठी स्वराज्याची जी काही संकल्पना होती ती प्रत्येकासाठी वेगळी होती. ऑल ऑफ देम रिस्पॉन्डेड टू द कॉल ऑफ स्वराज, बट द टर्म मीन डिफरंट थिंग्स टू डिफरंट पीपल. वेगवेगळ्या लोकांसाठी स्वराज्याची संकल्पना ही वेगळी होती. कशी होती? सो 2.1 द मुवमेंट इन द टाउन. मग शहरामध्ये कशा प्रकारे चळवळ झालेली आहे. द मुवमेंट स्टार्टेड विथ द मिडल क्लास पार्टिसिपेशन इन द सिटीज. थाउजंड्स ऑफ स्टुडंट लेफ्ट गव्हर्नमेंट कंट्रोल्ड स्कूल, कॉलेजेस, हेडमास्टर्स, टीचर रिझाइंड अँड लॉयर गेव अप देअर लिगल प्रॅक्टिसेस. मग खूप सारे जे लोक होते त्याच्यामध्ये विद्यार्थी होते. या नॉन कॉपरेशन मुवमेंटमध्ये जे शहरी भागात होते त्या शहरी भागामध्ये लोकांनी जे ब्रिटिशांनी काढलेले शाळा कॉलेजेस होते तेथून जाणं बंद केलं. शिक्षकांनी नोकऱ्या बंद केल्या. त्याचबरोबर हेडमास्टर, टीचर यांनी जॉब रिझाईन केले. जे काही लॉयर्स होते त्यांनी कोर्टामध्ये जाणं बंद केलेलं आहे. द काउन्सिल इलेक्शन वेअर बॉयकॉटेड इन द मोस्ट प्रोव्हिन्सेस एक्सेप्ट मद्रास, वेअर द जस्टिस पार्टी, the party of non-Brahmin, felt that entering the council was one of the way gaining some power, something that usually only Brahmin had access to. आणि मग काउन्सिल इलेक्शनवर सुद्धा बॉयकॉट टाकण्यात आला. परंतु असे काही मद्रासमधला एक प्रांत होता जिथे जस्टिस पार्टी होती आणि जे ब्राह्मण सोडून जे लोक होते त्याच्यामध्ये ते होते. आणि ते म्हणतात की आपण काउन्सिल इलेक्शनमध्ये पार्टिसिपेट घेतलं जाईल, ज्याच्याद्वारे आपल्याला पॉवर येईल, अधिकार मिळतील, ज्यांचा अधिकार सत्या फक्त ब्राह्मण लोकांना आहे. द इफेक्ट ऑफ नॉन कॉपरेशन ऑन द इकॉनॉमिक फ्रंट वेअर मोर ड्रामॅटिक. फॉरेन गुड्स वेअर बॉयकॉटेड, लिकर शॉप पिकेटेड, फॉरेन क्लोथ बर्न्ड इन ह्यूज बॉनफायर. मग ह्या असहकार म्हणजे असहकार चळवळीचं काय झालं, आर्थिक क्षेत्रामध्ये काय घडामोडी झाल्यात, असं आत्ता आपण टाऊनमध्ये, शहरी भागामध्ये काय काय झालं ते सगळ्यांनी आपल्या ज्या काही नोकऱ्या आहेत त्या सोडलेल्या आहेत, शाळेत जाणं बंद केलेलं आहे. परंतु मग आर्थिक क्षेत्रामध्ये काय झालेलं आहे तर फॉरेन गुड्स वेअर बॉयकॉटेड. म्हणजे काय, परकीय ज्या काय वस्तू आहेत त्या बॉयकॉट केलेल्या, बहिष्कार म्हणजे काय, त्या वस्तू वापरणं बंद केलेलं आहे. लिकर शॉप पिकेटेड. लिकर शॉप पिकेटेड, आता पिकेटेड हा एक नवीन शब्द आहे. याच्यामध्ये पिकेटिंग मीन्स
काय आहे, आपण त्या शॉपवर किंवा दुकानासमोर आंदोलन करायचं आहे. तिथे कोणाला प्रवेश करू द्यायचा नाही. ज्या दुकानामध्ये जात आहात त्या तिथे प्रवेश करू द्यायचा नाही. याला पिकेटिंग असं म्हटलेलं आहे. जिथे दारूचे दुकानं आहेत तिथे यांनी आंदोलन केलेले आहेत. फॉरेन क्लोथ्स बर्न इन ह्यूज बॉन फायर. परकीयांकडून जे परदेशातून जे कपडे येतात त्यांची होळी पेटवलेली आहे. द इम्पोर्ट between 1921 and 22 it's dropping down for rupees 102 crore to 57 crore. आणि मग जो बिझनेस आहे परकीयांचा तो 102 कोटी रुपयावरून साधारणतः 57 कोटी खाली आलेला आहे. इन मेनी places merchant and trader refused to trade for foreign goods, finance foreign trade. As the boycott movement spread and people began to discarding imported clothes, wearing only Indian one, producing in Indian textile mill, handloom went up. आणि मग अशा स्वरूपात ही जी मुवमेंट जसं स्प्रेड होत गेली तसं लोकांनी स्वदेशी स्वतःच्या देशामध्ये तयार होणाऱ्या कपडे वापरायला सुरुवात केलेली आहे. आणि मग भारतातील जे काही टेक्स्टाईल मिल होत्या, भारतातील ज्या कपड्याच्या ज्या कारखाने होते त्यांचा समृद्धी किंवा भरभराट व्हायला सुरुवात झाली होती. कारण लोक स्वदेशी कपडे वापरायला सुरुवात झाली. एक स्वदेशासाठी स्वतःच्या देशासाठी चळवळ सुरू केली आणि ती महात्मा गांधींजीने असहकार चळवळ, ज्याच्यामध्ये परकीयांचा माल कोणताही असेल, पदार्थ कोणतेही वापरायचे नाहीत, कपडे वापरायचे नाहीत, तर ते स्वदेशी स्वतःच्या देशाचे वापरायचे आहेत. But this movement in the cities gradually slowed down for a variety of reasons. Khadi cloth was often more expensive than mass-produced milk cloth, for poor people could not afford to buy it. How then could they boycott milk cloth for too long? Similarly, the boycott of British Institute posed the problem. For the movement to be successful, alternative Indian institution had to be set up so that they could be used in a place of British one. These were slow come, so student and teacher began to tickling back in the government school and lawyer joined back in the government court. परंतु ही जी चळवळ आहे जी शहरी भागामध्ये आपण पाहिली, आर्थिक क्षेत्रामध्ये पाहिली, खूप सारे त्याला यश मिळालेलं नाही. कारण आपण ज्यावेळेस परकीयांच्या ज्या ब्रिटिशांच्या ज्या शाळामध्ये जात होतो तिथे जाणं बंद केलं, पण आपल्या स्वतःच्या इन्स्टिट्यूट होत्या का त्यावेळेस? नव्हत्या. त्याच्यानंतर ज्या प्रोफेशनमध्ये टीचर्स लॉयर होते त्यांनी बंद केलं आणि मग आपले स्वतःचे प्रोफेशन नसल्यानंतर हळूहळू कालांतराने हे जे कोर्टमधले लोक आहेत, लॉयर आहेत, ते कोर्टामध्ये जाऊ लागले, शिक्षक शाळेमध्ये जाऊ लागले. आपल्याला स्वतःच्या शाळा नसल्यामुळे विद्यार्थी शाळेत जाऊ लागले. आणि टेक्स्टाईल स्वतःचं जे काही कापडे उद्योग होता ते खूप महाग होतं, कारण आपल्या मिल्समध्ये परकीयांकडून जे परदेशातून जे यायचं ते स्वस्त असायचं, मग ते गरिबांना परवडणारं नव्हतं. म्हणून याला थोडंसं यश कमी मिळत गेलं. 2.2 Rebellion in the countryside. From the cities, the non-cooperation movement spread to the countryside. It drew into its fold the struggle of peasant and tribal. आता आपण कंट्रीसाईडकडे जाणार आहोत. म्हणजे काय की खेड्यामध्ये हा स्वराज्य संघर्ष कसा होता, तेथील लोकांनी कशा पद्धतीने बंड केलं होतं, शहरी भागामध्ये आपण आत्ता पाहिलं. So which were developing in different parts of India. In the year after war in Awadh, peasants were led by Baba Ramchandra, a sannyasi who had earlier been to Fiji as indentured labor. आता आपण अवधमधील शेतकऱ्यांचा इथे अभ्यासाला सुरुवात करणार आहोत, ज्याच्यामध्ये बाबा रामचंद्र हे एक संन्यासी होते जे फिजीमध्ये होते आणि तिथे एका कॉन्ट्रॅक्टवर लेबर म्हणून, मजूर म्हणून काम करत होते. द मुवमेंट हिअर वॉज अगेन्स्ट तालुकादार, लँडलॉर्ड हू डिमांडेड फ्रॉम पीझंट exorbitantly high rent and a variety of other seizures. Peasant had to do beggar and work at landlord farm without any payment. आता पहा काय कशा पद्धतीने होतं. जे शेतकरी काम करत होते त्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात जे काही लँडलॉर्ड्स आहेत, म्हणजे आपण म्हणूया जमीनदार आहेत, ते त्यांच्याकडून खूप सारे कर त्यांना द्यावं लागत होते. सीसेस या शब्दाचा इथे अर्थ आहे कर, आणि खूप सारे कर ह्या शेतकऱ्यांना द्यावं लागत होते. त्याचबरोबर त्यांना बेगर म्हणून काम करावं होतं. बेगर या शब्दाचा अर्थ आहे विदाऊट पेमेंट, वर्क विदाऊट पेमेंट, काम पेमेंट तर मिळणार नाही, काम करावं लागणार होतं. सो टेनंट हॅड नो सिक्युरिटी ऑफ देअर टेन्युअर
अँड इविक्टेड सो दॅट कुड एक्वायर नो राईट ओव्हर द लीज्ड लँड. आणि जे भाड्याने शेती करत होते त्यांना कोणताही कामाचा शाश्वती नव्हती, किती मोबदला मिळेल याची शाश्वती नव्हती आणि त्यांना जे पाहिजे त्यावेळेस त्याला कामावून काढून टाकलं जात होतं. सो द पीझंट मुवमेंट डिमांडेड रिडक्शन ऑफ रेव्हेन्यू, ॲबोल्युशन ऑफ बेगर. आणि मग यांनी असं ठरवलं की आपल्याला कर जो आहे तो कमी करण्यात यावा, बेगर पद्धती संपवण्यात यावी अँड सोशल बॉयकॉट ऑफ ऑप्रेसिव्ह लँडलॉर्ड्स, जे अन्याय करतात असे जे काही लँडलॉर्ड्स आहेत, मालक आहेत, त्यांच्यावर एक सामाजिक बहिष्कार हा टाकला गेला पाहिजे. इन द प्लेसेस नाई धोबी बंद वेर ऑर्गनाइज्ड बाय पार्टिसिपेंट टू डिप्रीव्ह लँडलॉर्ड ऑफ द सर्व्हिसेस इवन बार्बर अँड वॉशरमॅन. आता नाई धोबी यांनीही संघर्ष केलेला आहे. ज्या पंचायतपासून त्यांनी काय केलेलं आहे की जे लँडलॉर्ड्स आहेत, ज्यांच्याकडे जमीनदार आहेत, त्यांच्याकडे त्यांचे कपडे धुवायचे नाही किंवा त्यांची कटिंगही करायची नाही, अशा स्वरूपाचा संघर्ष इथे खेड्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. इन जून 1920 जवाहरलाल नेहरू began to going around the villages in Awadh, talking to the villagers and trying to understand their grievances. By October, Awadh Kisan Sabha was set up, headed by Jawaharlal Nehru, Baba Ramchandra and few others. Within a month, over 300 benches had been set up in the village around the region. So when the non-cooperation movement began the following year, the effort of the Congress was to integrate to the Awadh peasant struggle into the wider. The movement, however, developed in form of the Congress leadership was unhappy with. As the movement spread in 1920, the houses of talukadars and merchants were attacked, bazaars were looted, and grain hoard were taken over. आता जवाहरलाल नेहरू ह्या अवधमध्ये नंतर गेलेले आहेत. त्यांनी तिथे जाऊन 1921मध्ये अवध किसान सभा ही स्थापन केलेली आहे, ज्याच्या काळांतराने 300 वेगवेगळ्या ब्रँचेस स्थापन झाल्या आणि नंतर या ब्रँचेसचाच उपयोग जवाहरलाल नेहरूने आपल्या स्वराज्याचे जे काही मुवमेंट आहे त्याच्यामध्ये ह्या सगळ्या ब्रँचेसचा उपयोग त्याच्यामध्ये केलेला आहे. परंतु हे जे काही वर्ग होता, हा पीझंटचा वर्ग होता, तो जो काँग्रेसचं नेतृत्व होतं त्याबद्दल ते जास्त आनंदी त्याबद्दल नव्हते आणि म्हणूनच त्यांनी जसं मुवमेंट ही 1921ला वाढत गेली तसेच ह्या शेतकऱ्यांनी जे तालुकादार्स आहेत, जमीनदार आहेत, त्यांच्या घरांवरती अटॅक केलेला आहे. बाजार जे आहेत त्याची बाजारांची लूट केलेली आहे. ज्या ठिकाणी धान्याचा स्टॉक होता तो ताब्यात घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे प्रत्येकासाठी स्वराज्याची जी संकल्पना आहे ती प्रत्येकाची वेगळी होती. आपण शहरी भागामध्ये पाहिलं, खेड्यामध्ये पाहिलं. In many places, local leader told that peasant that Gandhiji had declared that no tax were to be paid and land was to be redistributed among the poor. The name of Mahatma Gandhi was being evoked to sanction all the action and aspiration. आणि मग काही ठिकाणी जे लोकल पीझंट्स होते, त्यांचे जे काही नेते होते, त्यांनी सांगितलेलं आहे की गांधीजी आता असं करणार आहेत की सगळ्यांना कोणीही आता कर भरायचा नाही आणि याचबरोबर आपली जे काही जमिनी आहेत त्या जमिनी आता प्रत्येकाला पुन्हा रिडिस्ट्रीब्युशन, पुन्हा त्याचं वाटप केलं जाणार आहे. Tribal peasant interpreted the message of Mahatma Gandhi and the idea of Swaraj in yet another way. आता आपण आदिवासी लोकांना ची स्वराज्याची संकल्पना कशी होती तर त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. इन द गुदेम हिल ऑफ आंध्र प्रदेश फॉर इन्स्टंट अ मिलिटंट गुरिल्ला मूवमेंट स्प्रेड इन द अर्ली 1920, नॉट अ फॉर्म ऑफ स्ट्रगल दॅट हियर इन द अदर फॉरेस्ट. The colonial government had closed large forest area, preventing people from entering the forest to graze their cattle, to collect the fuel, wood and fruits. This enraged the hill people. Not only were their livelihood affected, but they felt that their traditional rights were being denied. आदिवासींना त्यांच्या जो काही त्यांची जी काही संपत्ती आहे म्हणजे जंगलापासून वंचित ठेवण्यात आलं. त्यांना तिथे लाकडं जे लागत होते, जे ते स्वयंपाकासाठी वापरायचे, तर त्यांना ते लाकडं जे आहेत ते घेऊ दिले जात नव्हते किंवा मग त्यांच्या ज्या काही ॲनिमल्स आहेत, गाया आहेत, त्यांना त्याच्यामध्ये कुरणामध्ये चरू दिले, गवत त्यांना तिथे खाऊ दिलं जात नव्हतं आणि मग फळं घेऊन दिली जात नव्हती. जो त्यांचा मूलभूत अधिकार आहे आदिवासींचा, त्यांच्यापासून त्यांना वंचित ठेवण्यात आलेला होता. म्हणजे जो काही परंपरागत त्यांचे अधिकार आहेत. वेन द गव्हर्नमेंट बिगॅन forcing them to contribute
टू बेगर फॉर रोड बिल्डिंग द हिल पीपल रिवोल्टेड. आणि अशातच त्यांनी बेगर म्हणजेच आपण पाहिलं होतं की विदाऊट पे काम करायचं आहे, रोड बांधायला ह्या आदिवासी लोकांना लावलेले आहेत. आणि मग रिवोल्ट संघर्षाला इथे सुरुवात झालेली आहे. द पर्सन हू केम to lead them was an interesting figure. Alluri Sitaram Raju claimed that he had a variety of special power. He could make correct astrological prediction and heal people. आता अलुरी सीताराम राजू हा आंध्र प्रदेशमधील हा एक व्यक्ती आहे ज्याच्यामध्ये जो ग्रहताऱ्यांचा अभ्यास करतो आणि त्याने सांगितलेलं आहे की मी लोकांना बरं करू शकतो. अँड ही कुड सर्वाईव्ह इवन बुलेट शॉट. मला बुलेट शॉट मारले तरी मला काही होत नाही असं तो लोकांना सांगायचा. सो कॅप्टिवेटेड बाय द राजू द रेबल प्रोक्लेम दॅट ही वॉज अन इन्कार्नेशन ऑफ गॉड. राजू talk of the greatness of Mahatma Gandhi, said that he was inspired by the non-cooperation movement and persuaded people to wear khadi and give up drinking. आणि राजू असं म्हणायचं की मी गांधींच्या विचारांना मानणारा माणूस आहे. आणि अशातच तो लोकांचं मन वळवायचं की जास्तीत जास्त लोकांनी ही खादी घातली पाहिजे. त्याचबरोबर ज्या काही वाईट सवयी आहेत, उदाहरणार्थ दारू आहे, ती सोडली गेलेली पाहिजे. आणि the Gudem rebel attacked police station, attempted to kill British official and carried guerrilla warfare for achieving Swaraj. Raju was captured and executed in 1924. Over the time became a folk hero. पण गुदेम रेबलचा ज्यावेळेस आदिवासी लोकांनी, गुदेम रेबल म्हणजे काय, जसं शिवाजी महाराजांच्या काळात गुरिल्ला वॉर करायचे त्या पद्धतीने हा एक वॉर होता. लपून छपून हल्ला केला जायचा. गनिमी कावा त्याला असं म्हणायचं. तसाच हल्ला हा केलायचा. पोलीस स्टेशनवरती या लोकांनी हल्ला केलेला आहे. आणि ब्रिटिश ऑफिसर्सचे जे लोक आहेत त्यांना मारण्याचा तिथे यांनी स्वराज्यासाठी प्रयत्न केला. आणि याच्यातच राजू याला अटॅक करण्यात आली. 1924ला त्याला फाशी देण्यात आली. आणि मग तो एक स्वराज्यासाठी त्याने त्याचं हे बलिदान आहे. नंतरचा आपला 2.3 स्वराज्य इन प्लॅन्टेशन, म्हणजे जिथे बागकाम होतं त्या बागकामामध्ये स्वराज्याची संकल्पना कशी होती. आत्ताच आपण काय पाहिलं होतं सुरुवातीला, शहरी भागामध्ये कशी होती, खेड्या भागामध्ये स्वराज्याची संकल्पना कशी होती. आता प्लॅन्टेशन आपण पाहणार आहोत. सो वर्कर टू हॅड देअर ओन अंडरस्टँडिंग ऑफ महात्मा गांधी अँड द नोशन ऑफ स्वराज. फॉर प्लांटेशन वर्कर इन आसाम, फ्रीडम मीन्ट द राईट टू मूव्ह फ्रीली इन अँड आउट confined space in which they were enclosed, and it meant retaining a link with the village from which they had come. Under the Inland Immigration Act of 1859, plantation workers were not permitted to leave the tea garden without permission, and in fact, so they heard of the non-cooperation movement. Thousands of workers defied the authorities, left the plantation and headed home. आता अशातच प्लांटेशन वर्कर जे आसाममधले वर्कर आहेत त्यांच्याविषयी आपण माहिती पाहणार आहोत. हे वर्कर जे होते त्या आसाममध्ये चहाच्या बागामध्ये त्यांना काम करायला लावायचं. आणि एक ॲक्ट होता ज्याचं नाव होतं इनलँड इमिग्रेशन ॲक्ट. 1859च्या संदर्भात हा ॲक्ट आहे. याच्यामध्ये त्या लोकांनी त्याच्यामध्येच काम करायचं आहे बागेमध्ये आसाममध्ये. त्यांना घरी जाता येत नव्हतं. अशा स्वरूपाचे बंधनं ह्या लोकांवरती कामगारांवरती होती. आणि मग यांना गांधीजींची जी स्वराज्याची हाक यांनाही समजली. त्यांनाही त्यांचे अधिकार समजू लागले. आणि यांनी समजलं की आपण ह्या ॲक्ट नुसार फक्त घरातच नाही राहतो, तो स्वराज्य आम्हालाही हवं आहे. आमचं स्वराज्य काय आहे की आम्हाला ह्या चहाच्या बागेतून जिथे आम्ही काम करतो आणि जिथे आमचं घर आहे तिथे आम्हाला ये जा करता यावे. त्यांच्यासाठी स्वराज्याची संकल्पना ती होती. सो थाउजंड ऑफ वर्कर डिफाईड द ऑथॉरिटीज, लेफ्ट प्लांटेशन अँड हेडेड होम. खूप साऱ्या लोकांनी सगळ्या त्यांचे जे काही ऑथॉरिटीज होते, वरचे अधिकारी होते, त्यांच्याविरुद्ध संघर्ष केला. जे काही बागात काम करणारे, बागकाम करणारे, चहाच्या मळ्यामध्ये काम करणारे होते ते प्लेस सोडून दिले आणि सरळ घरी गेले नाही. दे बिलीव्ड दॅट गांधी राज was coming and everyone would given land in their own villages. They, however, never reached their destination. Stranded on the way by the railway steamer strike, they were caught by the police and brutally beaten up. आणि यांच्यासाठी यांना असं वाटलं की गांधीजींनी आता स्वराज्य हा आणलेला आहे आपल्या गावामध्ये, प्रत्येकाला जमीन दिल्या जात आहेत आणि मग सगळेजण घरी जाऊ लागली. परंतु यांना नंतर पकडण्यात आला आणि खूप मार देण्यात आलेला आहे. ब्रुटली त्यांच्यावरती अन्याय अत्याचार करण्यात आलेला आहे. So the vision of this movement were not defined by the Congress program. They interpreted the term Swaraj in their own way. Imagine it to be a time when all suffering and all trouble would be over. Yet when the tribal chanted Gandhiji's name and raised slogan demanding Swatantra Bharat, they were also emotionally relating to all India's agitation.
when they acted in the name of Mahatma Gandhi or linked their movement to that of the Congress. So प्रत्येकासाठी स्वराज्याची संकल्पना वेगळी होती. मग ती पिजंटसाठी असेल किंवा आसाममध्ये काम करणाऱ्या वर्करसाठी असेल किंवा शहरी भागात काम करणारे जे टीचर्स असतील, मुलं असतील किंवा जजेस असतील, नोकरी करणारे लोक असतील, व्यावसायिक असतील, त्याचबरोबर आत्ता आपण पाहिलं की बागकाम करणारे हे असतील, प्रत्येकासाठी, शेतकऱ्यासाठी, कष्टकऱ्यांसाठी, कामगारांसाठी, त्याचबरोबर शहरी भागात, खेड्या भागात राहणाऱ्या सर्वांसाठी स्वराज्याची संकल्पना ही वेगळी होती. परंतु 1920मध्ये ही जी नॉन कॉपरेशन मुवमेंट होते, म्हणजे ब्रिटिशांना कोणत्याही प्रकारचं सहकार्य करायचं नाही आणि त्यासाठी बॉयकॉट, बहिष्कार घालायचा आहे. मग तो कपड्यावरती असेल, त्यांच्या दारूच्या लिकर शॉपपुढे पिकेटिंग करणं असेल, खादी स्वतः वापरायची आहे, दुसऱ्या प्रदेशी कपड्यावर बहिष्कार टाकायचा आहे, या सगळ्यांवरती या असहकार चळवळीचा खूप मोठा सहभाग या स्वातंत्र्य चळवळीमध्ये होता. थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.